एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. त्यासाठी मी घेतले 4 बटाटे आणि त्याचे साल काढून घेतलेत. आणि आता आपण ह्याला कट करून घेऊया. जसे फ्रेंच फ्राईज असतात लांब लांब तसे कट करून घेऊया. अशा प्रकारे मी हे सगळं कट करून घेतले फ्रेंच फ्राईज सारखं बटाटे. आणि ह्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते 2 ते 3 वेळेस. 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपण एक कपडा घ्यायचा आणि त्यावर हे छान कोरडे करून घ्यायचे पूर्ण आपले फ्रेंच फ्राईज. प्रकारे छान कोरडे करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये थोडस टाकते कॉर्नफ्लॉवर. तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तेही चालेल, कॉर्नफ्लॉवर नसेल तर. त्यानंतर माझ्याकडे पेरी पेरी मसाला आहे, तो मी टाकतेय. त्यानंतर लाल मिरची पावडर 1 ते 2 चमचे तुमच्या चवीनुसार. चवीनुसार मीठ. आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं एक ते सव्वा पळी तेल टाकायचं, जेणेकरून फ्राईज छान होतात आपले. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलंय. आणि त्यानंतर मी इथं एअर फ्रायरचं पॉट घेतलंय, त्यामध्ये आपण आपले सगळे हे फ्रेंच फ्राईज टाकून घेऊया. प्रकारे मी सगळीकडे आपले एअर फ्रायरच्या पॉटमध्ये फ्रेंच फ्राईज टाकून घेतले. आपण आता हे सेट करूया टेम्परेचर. अशा प्रकारे मी 190 टेम्परेचरवर 10 मिनिटचं सेट केलंय. आणि आता आपण आपले फ्रेंच फ्राईज 10 मिनिट वेट करूया आणि त्यानंतर परत बघूया. 10 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले थोडेसे फ्रेंच फ्राईज झालेत. आता आपण ह्याला थोडंसं चेंज करूया, जेणेकरून खालच्या साईडचे पण सगळे वरच्या साईडचे पण छान फ्राय होतील. आणि परत आपण 10 मिनिटासाठी लावूया. परत एकदा आपण सगळे चेंज करून फ्रेंच फ्राईज परत एकदा लावलेत आपण 15 मिनिटासाठी. अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेत. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेत. जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की हे पेरी पेरी फ्राईज कसे झाले. थँक्यू.